मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण इथे पाहतोय की शशिकांत मुकादम हे ब्रेड आणि सॉस घेऊन अक्षयच्या समोर येऊन बसलेले असतात. तर अक्षय हा त्यांना म्हणत असतो, का हो असं केलं, का माझ्या रमाचा फोन कट केलात, मला बोलायचं होतं ना तिच्याशी. त्यावर शशिकांत मुकादम अक्षयला सांगत असतात, बछड्या, मी हे जे काही करतोय ना ते सगळं तुझ्यासाठीच करतोय, सगळं तुझ्यासाठीच आहे. या बायकांना ना जास्त माज आलेला असतो. मग आपण ना यांना जरा इग्नोर करायचं. आपण यांना जास्त महत्त्व देत गेलो की नाही, की मग यांना आपली किंमत राहत नाही. कळलं का? त्याबरोबर आता त्या ठिकाणी आत्या येते आणि आत्या म्हणते, वा वा, छान शिकवतोयस हो मुलाला, अगदी छान. हे शिकवायला आलास का रे तू लंडनवरून एवढा इथपर्यंत? हा. त्याबरोबर लगेचच शशिकांत मुकादम आत्याला म्हणतात, ए हे बघ, तू ना उगाचच्या उगाच मी काय करायचं हे मला शिकवू नको. बहीण आहेस ना, मग बहिणीसारखी राहा. त्याबरोबर लगेचच आत्या म्हणत असते, अरे पण माझं सोड, तुझं काय सुरू आहे? हे सगळं का शिकवतोयस तू त्याला? काय गरज आहे ह्या सर्व चुकीच्या आणि फालतू गोष्टी मुळात तुला त्याला शिकवण्याची? त्याबरोबर आता अक्षय हा मात्र गप्प बसलेला असतो. तर शशिकांत मुकादम म्हणत असतात की मी त्याला त्याची बायको परत कशी आणायची ना हे सांगतोय, मुली कशा पटवायच्या ना ते सांगतोय. त्याबरोबर अक्षयने लगेच हे ऐकल्यावर अक्षय म्हणतो, अच्छा, पोरी कशा पटवायच्या तर हे शिकवणार आपल्याला. त्याबरोबर लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, अरे मला माहिती आहे तू या सगळ्यात कधी पडत नाहीस म्हणून, पण स्वतःच्या बायकोला तरी पटव कमीत कमी, कळलं ना? त्याबरोबर आता लगेचच इकडे अक्षयचे वडील म्हणजे शशिकांत म्हणतात की रमा येणार आज. रमा अक्षयला भेटायला काही ना काहीतरी कारण काढून नक्की येणार ही मला खात्री आहे. त्यावर इरावती आत्या म्हणते, पण जर रमा आज अक्षयला भेटायला काही कारण वगैरे काढून नाही आली तर मग? त्याबरोबर लगेचच आता बाबा म्हणतात, ठीक आहे, जर रमा नाही आली ना तर मी हे घर सोडून जाईन. त्यावर हे ऐकून इरावती आत्याला छान वाटतं, इरावती आत्याला आनंद होतो. इतक्यात रमा त्या ठिकाणी आलेली असते. आरोही मोठ्याने आवाज देते, बाबा बघ तुला भेटायला कोण आले. आता हे आरोहीचे शब्द ऐकून अक्षयला खूप आनंद होतो आणि अक्षय रमाला भेटायला लगेचच पुढे धावत चाललेला असतो. त्यावेळी शशिकांत त्याचा हात पकडतात. तर अक्षय म्हणतो, अहो असं काय करताय, माझी रमा आली आहे ना, मला तिला भेटायला जाऊ देत ना. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे नाही रे नाही, बछड्या चूक करतोयस, एवढ्या लवकर मी तुला असंच थोडी तिला भेटू देणार आहे. नाही, तुम्ही आत्ता एकमेकांना भेटायचं नाहीये, थांब जरा तू. आणि मग ते अक्षयला थांबवून ठेवतात. त्याबरोबर आता इकडे आत्याला मात्र रमाने येणं त्यांच्या घरी अजिबातच आवडलेलं नसतं. मग आता ती लगेच पुढे जाते आणि म्हणते, वा, आधी मारायचं आणि नंतरनं काळजीपोटी बघायला यायचं. काय गरज काय हो एवढं करण्याची, मी म्हणते. कशाला आलीस आमच्या दारात? का? आधी तूच केलंस ना हे सगळं. बघ माझ्या भाच्याची काय अवस्था केली आहे ते हिने. त्याबरोबर लगेचच रमा म्हणत असते, हे बघा, मी असं काहीही केलेलं नाहीये, समजलं ना तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता आत्या म्हणते, तू केलेलं नाहीयेस, मग तुझ्या त्या साईने केलं असणार. तुमच्या दोघांशिवाय हे सगळं करूच कोण शकतं, बरोबर ना? तू नाही केलं म्हणजे त्यानेच केलं असणार ना. त्यावर रमा म्हणते, गप्प बसा हो, माझा साईनवर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. हे असलं काहीतरी आम्ही दोघांपैकी कोणीही काहीही केलेलं नाहीये, कळलं ना? त्याबरोबर लगेचच आता इकडे आत्या आरोहीला म्हणते, ए तुझं काय आहे, तू ये ना घरात, तू का तिथे उभी आहेस तिच्या शेजारी? आणि तू तू आमच्या घरात यायचं नाही, समजलं ना तुला? आणि तू ठरव एकदा नक्की तुझ्या आयुष्यात तुला कोण पुरुष हवाय. नाही, तुझा साईवरती सुद्धा एवढा अतूट विश्वास आहे आणि तुला अक्षयला सुद्धा भेटायचंय, कळलं ना? त्याबरोबर मग मात्र रमा ही आता लगेचच तिला म्हणायला लागते, हे बघा, तुम्ही मनात येईल ते उगाच काहीही बरळू नका, कळलं ना तुम्हाला? त्याबरोबर इकडे आतमध्ये शशिकांत मुकादम हे अक्षयची मस्त मरमपट्टी करत असतात. ते अक्षयला म्हणत असतात की आता बघच, बघच, रमाला असं वाटतंय का नाही की तुला खूप मारलंय त्या गुंडांनी, आणि मुळात तिला ना असंच भासलं पाहिजे की तू खूप मार खाल्लायस आणि तू खूपच मार खाल्लायस. कळलं का तुला? तुला खूप लागलंय, तुला खूप त्रास होतोय, असं आपल्याला रमाला दाखवायचंय. आता बघ मी काय करतो ते, असं म्हणत शशिकांत मुकादम हे अक्षयला मस्त पोटभर पट्ट्या बिट्ट्या बांधत असतात, लावत असतात.
तर आता इथे अक्षय म्हणत असतो, अहो तुम्ही हे सगळं का करताय, कशासाठी? त्यावर शशिकांत मुकादम म्हणत असतात की अरे तू फक्त बघत जा रे, माझ्या या मलमपट्टीचा तुला केवढा भारी फायदा होईल ते. तर आता इथे रमाला अक्षयचा आवाज ऐकू येतो. ऐक ग आ. आता अक्षयचा हा आवाज ऐकू आल्याबरोबर रमाचा काही धीर लागत नाही बाहेर थांबायला. रमा आत्याला न जुमानता आतमध्ये येते आणि अक्षयला भेटायला आता ती जाणार असते. शशिकांत मुकादम अक्षयला म्हणत असतात, हे बघ आता मी सगळं काही केलेलं आहे, तुला फक्त आता काम करायचंय, कळलं का? नाटकं करायची आहेत जरा लागल्याचं, कळलं ना? त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, अहो पण हे सगळं कशासाठी, काय गरज? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात की मी सांगतोय तू तेवढं आणि तसंच कर, जास्त प्रश्न विचारू नकोस, कळलं ना? जा जा जा, झोप आता तिथे, नाटकं कर. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अहो पण शशिकांत मुकादम म्हणतात, हे बघ मी तुला सांगतोय ना तू नाटकं कर, तर तू तेवढंच कर, तू जास्त प्रश्न विचारू नकोस रे. तुला रमा हवी आहे की नाही या घरात आलेली परत? मग ऐक ना माझं. ते बघ रमा आली, रमा आली, रमा आली. आता मी लपतो आणि तू तू हे अंगावर पांघरून घे. त्यावर अक्षय म्हणत असतो, अहो काय गरज आहे ह्या सगळ्याची, नको ना हे सगळं, तुम्हाला का कळत नाहीये? त्याबरोबर आता शशिकांत मुकादम अक्षयाला म्हणतात, गप्प बस रे तू, मी सांगतोय ना मग तू तेवढंच कर. मी तुला सांगितलंय की तू अंगावर पांघरून घेऊन बसायचं, तर तू अंगावर पांघरून घेऊन बसायचं. मला बाकी काहीही माहीत नाहीये, मी सांगतोय तेवढंच आणि तसंच तू करायचं. इतक्यात रमा त्या खोलीत येते. रमा आल्याबरोबर शशिकांत मुकादम जाऊन लपतात. मग आता रमा ही अक्षयकडे येते. अक्षयला ती म्हणत असते, काय झालं हे सगळं? मला आरोहीने शाळेत सांगितलं. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो पण जाऊ देत ना आता, तुला काय फरक पडतो? तू तो फोटो मला परत देऊन टाकलास, माझ्याबरोबरचं सगळं नातं, सगळे संबंध संपवून टाकलेस. मग आता मला लागल्याने तुला काही फरक पडतो का? असो, जाऊ दे, जे झालं ते झालं. तू कशी आलीस इकडे? त्याबरोबर रमा म्हणते, मी फक्त माणुसकी म्हणून तुम्हाला बघायला आली आहे, बस. त्या व्यतिरिक्त माझ्या मनात तुमच्यासाठी दुसऱ्या काहीही भावना नाही आहेत, कळलं ना? ते आरोहीने सांगितलं म्हणून मी मी हे सगळं नाही केलेलं, खरंच मला माहिती आहे ना, मी नाही केलेलं हे सगळं. त्यावर अक्षय म्हणतो, हो माहिती आहे मला. त्यावर रमा म्हणते, लवकर बरे व्हा प्लीज. त्याबरोबर आता अक्षय हा हो बोलतो. त्याबरोबर रमा म्हणते, बरं आता मग मी, आणि मग आता रमा ही तिकडनं जाणार असते. त्यावेळी अक्षय रमाला म्हणतो, तुला तर माझ्याबद्दल काही फिलिंग्स नाहीच आहेत, काही वाटत नाही ना तुला माझ्याबद्दल? त्यावेळी मग मात्र आता मी निघते एवढं बोलून रमा पुन्हा जायला लागते. अक्षय रमाचा हात पकडायला जातो आणि बरोबर त्यावेळी अक्षयच्या हातातली ती सॉसची बाटली रमा बघते. आता ती सॉसची बाटली रमा बघते आणि म्हणते, म्हणजे तुम्ही हे सगळं नाटक? इतक्यात आता शशिकांत मुकादमचा अरे असा आवाज रमाला येतो. त्याबरोबर रमा म्हणते, कोण आहे तिकडे? आणि मग लगेचच रमा जाऊन बघते तर काय, तिकडे शशिकांत मुकादम असतात. रमा म्हणते, बाबा तुम्ही, म्हणजे? आणि मग रमा येते आणि अक्षयच्या हाताचा वास घेते आणि म्हणते, तुम्ही तुम्ही सॉस लावलाय हाताला? हा, सॉस लावलात तुम्ही? म्हणजे तुम्ही नाटकं करत होतात लग्नाचं? अहो कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करत होतात ते? इथे मला तुमची काळजी वाटत होती आणि म्हणून तुमच्या काळजीपोटी मी इथे एवढी धावत पळत आले, आणि तुम्ही काय करताय? तर तुम्ही हे असे सॉस लावताय. त्यावर अक्षय म्हणतो, नाही ग नाही, खरंच लागलंय मला. त्याबरोबर रमा म्हणत असते, गप्प बसाव, आणखीन किती नाटकं करणार आहात तुम्ही आणि कशासाठी? त्याबरोबर मग शशिकांत मुकादम हे मात्र अगदी बिच्चाऱ्यासारखा चेहरा करून तिथे उभे असतात. रमा म्हणते, अहो कळतंय का तुम्हाला, इथे तुमच्या काळजीपोटी आले होते मी, पण जाऊ दे, आता ना मला काही बोलायचंच नाहीये, मी जाते. आणि मग लगेचच रमा ही तिकडनं जायला लागते. त्याबरोबर आता इकडे आरोही बघते की रमा एवढी चिडली आणि पुन्हा निघून सुद्धा गेली. तर आता इकडे अक्षयला खरोखर दुखत असतं आणि अक्षय खरोखर ऐग उईग करत असतो, पण ते बघायला आता तिथे कोणीच थांबलेलं नसतं. इकडे शशिकांत मुकादम बाहेर येतात तर आरोही दारातच उभी असते. आरोही शशिकांत मुकादमांना म्हणते, आजोबा अहो आपण करायला गेलो एक आणि घडलं तर सगळं उलटं की, आता आपण काय करायचं? आई तर बाबावरती रागवली आणि निघून सुद्धा गेली, आपल्याला आता काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार. काय करायचो आजोबा आता आपण? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, आता डायरेक्ट हमला.
त्यावर आरोही म्हणते म्हणजे? त्यावर शशिकांत मुकादम सांगतात की आता आपण थेट तुझ्या आईच्या घरी जायचं आणि तिला आपल्या अक्षयसाठी मागणी घालायची, कळलं का? त्यावर हे ऐकून आरोही खुश होते आणि आरोही म्हणते येस, आपण फायनली आईच्या घरी जायचं. त्याबरोबर आता इकडे शशिकांत मुकादम हे रात्रीचे सीमाला जेवायला भरवत असतात, तर आरोही ही सीमासाठी पाण्याचा ग्लास भरून घेऊन येते. आणि मग आता इकडे शशिकांत मुकादम हे सीमाला सांगत असतात, सीमा तुला माहिती आहे का, आम्ही रमाला घरी परत आणण्यासाठी एक उत्तम प्लॅन बनवलाय. त्यावर सीमा म्हणते, रमाला परत आणण्यासाठी प्लॅन काय? त्याबरोबर आता आरोही सुद्धा म्हणते, आजी आम्ही सुपर प्लॅन बनवला. त्यावर सीमा म्हणते, अगं हो, पण प्लॅन काय बनवलाय ते तर सांगा मला, काय प्लॅन आहे? त्याबरोबर मग शशिकांत मुकादम म्हणतात, आम्ही रमाच्या घरी जाणार आहोत रमाला परत आणण्यासाठी. त्याबरोबर हे ऐकून सीमा खूप खुश होते. सीमा म्हणते, काय तुम्ही रमाच्या घरी जाणार, रमाला आणणार, माझी रमा परत येणार? आणि मग आता सीमाला ठसका लागतो, तर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं पाणी पी, पाणी पी, पहिलं पाणी पी. मग लगेचच सीमा पाणी पिते आणि म्हणते, खरंच तुम्ही तुम्ही माझ्या रमाच्या घरी जाणार, माझ्या रमाला घरी परत आणणार? मला खूप भारी वाटतंय. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, हो हो, पण तू जरा शांत हो आणि काळजी घे, हा सगळं भारीच होणार आहे, रमा आपली परत येणार आपल्या घरी, रमा लवकरच असेल, हा पण तू धीर धर, जरा शांत हो, येईल रमा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अक्षय आलेला असतो आणि अक्षय शशिकांत मुकादमांना म्हणत असतो, वा चांगलं शिकवताय तुम्ही माझ्या मुलीला. आरोही, हे बघ यांच्या नादीना तू लागू नकोस, यांनी आजपर्यंत सगळं खोटं बोलून मिळवलंय आणि हे तुला सुद्धा खोटं बोलवायला शिकवतायत, उगाचच्या उगाच तू यांच्या नादी लागू नको आणि यांच्या काहीच म्हणजे तू यांचं ऐकू नको, कळलं ना तुला? त्यावर मग आरोही गप्प बसते. त्याबरोबर आता अक्षय हा लगेचच तिकडनं आतमध्ये निघून जाणार असतो, पण तोपर्यंत इरावती आत्या नेहमीप्रमाणे ड्रामा करायला येते. आता तिने येताना शशिकांत मुकादमांची बॅग आणलेली असते आणि ती बॅग ती रस्त्यावरती फेकते आणि म्हणत असते की हो ना, नाहीतर काय, ड्रामे नकोच आहेत आम्हाला आमच्या घरामध्ये, आणि आता म्हणून हा माणूसच आम्हाला आमच्या घरात नकोय, कधीतरी उगवायचं कधीतरी नाही. त्याबरोबर आता लगेचच सीमा आणि आरोही जाऊन ती बॅग आणि त्या फायली वगैरे गोळा करतात. सीमा म्हणते, तू काय येडी आहे काय, तू का फेकले ते कागद, अगं महत्वाचे कामाचे असतील ना त्यांचे. त्याबरोबर आता अक्षयला त्यामध्ये काही रिपोर्ट्स दिसतात. अक्षय म्हणतो, बघू आई ते पेपर इकडे दे. त्याबरोबर सीमा ते पेपर अक्षयच्या हातात देते. सीमा म्हणते, कामाचे पेपर्स आहेत ना रे हे? त्यावर अक्षय म्हणतो, आईचे रिपोर्ट्स तुमच्याकडे कसे, हे रिपोर्ट सगळे तर. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, सांगतो, सगळं सांगतो. आणि मग तो सांगायला लागतो, रमा माझी सून होती, पण मी तिचा खूप छळ केला, मला ती नाही आवडायची, ती या घरात राहू नये म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण जशी रमा घर सोडून गेली तसे घराचे वासे फिरले, आपली सगळी प्रॉपर्टी गेली, आपल्याला इकडे कुठेतरी येऊन दुसरीकडे राहावं लागलं, मी खूप दारू प्यायला लागलो, सीमाची ही अशी अवस्था झाली. या सगळ्याचं ना मला फ्रस्ट्रेशन येत चाललं होतं की माझ्यामुळे माझ्या मुलाच्या संसाराची वाताघात झाली. म्हणून मग मी लंडनला माझ्या मित्राकडे गेलो. तिकडे जाऊन मी काम करायला लागलो, पैसे कमवायला लागलो. पण सीमाची काळजी मला वाटायची, कारण सीमा माझी बायको, माझ्यामुळे तिची ही अवस्था झाली. तिने माझ्यावर कायम प्रेम केलं आणि मी मात्र कायम फक्त तिचा छळच केला. सीमाला मी खूप त्रास दिला, म्हणून मग सीमाची ही अवस्था मला बघवत नव्हती. मी आईकडनं वेळोवेळी सीमाचे रिपोर्ट्स मागवून घ्यायचो, तिकडे डॉक्टरांना लंडनमध्ये दाखवायचो, काही म्हणजे ह्याच्यावरती वेगळं करता येईल का, डॉक्टरांना विचारत राहायचो. नंतर कळलं की रमा परत आली आईकडून. म्हणून मग मी विचार केला, आता रमा परत आली म्हणजे अक्षयचा संसार मार्गी लागला, आता माझ्या सीमाला बरं करण्यासाठी मलाच गेलं पाहिजे, आणि म्हणून मी इथे आलो. आता अक्षय, आपल्याला तुझ्या रमाला आणि माझ्या सीमाला दोघींनाही परत आणायचंय, हे आपल्याला करून दाखवावं लागेल, कळलं ना तुला? काहीही झालं तरी मी तुम्हा दोघांना एकत्र करणार म्हणजे करणारच. अक्षय काहीच बोलत नसतो, तो गप्प उभा असतो. त्याबरोबर आता इरावतीला मात्र टेन्शन येतं. इरावती डोक्याला हात लावते, तर शशिकांत मुकादम म्हणत असतात, आतापर्यंत मी खूप चुका केल्यात, पण आता नाही, आता मला माझी प्रत्येक चूक सुधारायची आहे. आणि खरं तर म्हणून त्यासाठीच मी खरं तर आता इथे आलो, आणि मला खात्री आहे लवकरच, अगदी लवकर मी माझ्या सगळ्या चुका सुधारून सुद्धा दाखवणार.
मला माहिती आहे ना, मी सगळं व्यवस्थित करणार. अगदी पूर्वीगत सगळं व्यवस्थित करणार. अक्षय, मी रमाला परत ह्या घरात घेऊन येणार. अगदी काहीही झालं तरी. त्याबरोबर आता लगेचच इकडे इरावती म्हणत असते, पण काय येईल ती रमा परत? ती रमा जी आपल्याला सगळ्यांना सोडून निघून गेली, जिने अक्षयला मारायला माणसं पाठवली, तिला आपल्या घरात परत येण्याची मुळात गरज काय आहे? तिला आपल्या घरात परत यायचं नाहीये, म्हणूनच तर तिने हे सगळं केलं होतं ना. त्याबरोबर आता अक्षय आणि शशिकांत दोघं सोबत म्हणतात, रमा असं काहीही करणार नाही. त्याबरोबर आता शशिकांत मुकादम अक्षयला म्हणतात, शाबास, हाच विश्वास ठेव, शेवटपर्यंत हाच विश्वास ठेव. त्याबरोबर मग मात्र अक्षय गप्प बसतो. तर शशिकांत मुकादम म्हणत असतात, आणि तू बघ इरावती, काहीही झालं ना तरी रमाला आम्ही परत ह्या घरात आणणार, म्हणजे आणणारच, काहीही झालं तरी. त्यावर हे ऐकून आरोही खुश होते. आरोही म्हणत असते, बाबा, तू आणि आजोबा एकत्र करा व्हा ना. मग जर तुम्ही एकत्र आलात ना, तर आई लवकर अगदी परत पूर्वीसारखी आपल्या घरी परत येईल. काय? त्याबरोबर आता अक्षय हसतो. तर लगेचच शशिकांत मुकादम येस एवढंच म्हणतात. त्यानंतर इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात, पण रमा काही खात नसते. साई म्हणतो, काय हो रमा, काय झालं? तुम्ही काही खात का नाही आहात? जेवून घ्या ना. त्यावर रमा म्हणते, नाही साई, ॲक्च्युली मला भूक नाही आहे, म्हणून मी थांबली. त्याबरोबर आता लगेचच इकडे साई म्हणतो, का हो, काय झालं, भूक का नाही आहे तुम्हाला? त्यावर रमा म्हणते, नाही, काही नाही, असंच मन नाहीये, इच्छा नाहीये जेवणाची. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी वॉचमॅन आलेला असतो. आता वॉचमॅन आल्याबरोबर तो रमाला म्हणतो, मॅडम. त्याबरोबर आता साई लगेच उठत असतो जेवणावरून. त्यावर रमा म्हणते, नाही नाही, तुम्ही बसा, तो माझ्याकडेच आलाय, मी बोलावलंय. त्याबरोबर मग साई बसतो. तर लगेचच रमा ही पुढे उठून जाते. तर वॉचमन तिला पेनड्राईव्ह देतो. रमा म्हणते, या आता तुम्ही. त्यावर साई म्हणतो, रमा, हो काय प्रकार आहे हा सगळा, पेनड्राईव्ह वगैरे? नाही म्हणजे आम्हाला काही कळलं नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे संध्या म्हणायला लागते, नुसती लपवा छपवी असते या पोट्टीची, लपवा छपवी, दुसरं काही जमतच नाही या पोट्टीला. त्याबरोबर आता लगेचच रमा म्हणत असते, आई अहो थांबा ना जरा, आता तुमच्या समोर देऊन गेलाय ना तो पेनड्राईव्ह माणूस मला, मग कसली लपवा छपवी? सांगतेय मी काय आहे याच्यामध्ये. हे हल्ला झालेल्या लोकेशनवरचं फुटेज आहे, मला ते फुटेज चेक करायचंय. साई म्हणतो, पण का? त्यावर रमा म्हणते, हे सगळं नेमकं काय घडलंय ते मला बघायचंय. त्याबरोबर मालविका म्हणत असते इरावतीला, मी हे घर सोडून जाते, अजून मी तुमच्यासाठी काम नाही करू शकत, समजलं ना? त्याबरोबर हे ऐकून मग मात्र इरावती म्हणते, मालविका अगं तू. त्यावर मालविका म्हणते, नाही, मला काही ऐकायचंच नाहीये, मी जाणार हे घर सोडून. त्यानंतर पोलीस घरी आलेले असतात अक्षयच्या, आणि अक्षयला आणि घरच्यांना ते सांगत असतात की तुमच्यावरती हल्ला कोणी केला हे शोधून काढण्याचं काम साई यांनी घेतलं होतं, आणि त्यांच्या शोधात त्यांना असं सापडले की हे सगळं काम मालविका हिने केलं. त्याबरोबर आता सगळ्यांना मालविकाचं नाव ऐकून खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. त्यानंतर आता अण्णासाहेब हे सुद्धा रमाला सांगतात की अक्षयवरती हल्ला दुसरा तिसरा कोणी नाही, तर मालविकाने घडवून आणला. आता हे ऐकून रमा म्हणते, काय, मालविका? त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, हो, मालविका, मालविकाने केलं हे सगळं. नाही म्हणजे साई घेत होता ना या सगळ्याचा तपास, त्याने मला जे सांगितलं तेच मी तुला सांगितलं, आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.